आज आपण चॉकलेट डार्क कंपाऊंडपासून स्मॉल चॉकलेट बनवणार आहे. हे मोड डार्क कंपाऊंड आहे. ज्या शॉपमध्ये केकचे सर्व साहित्य मिळते तिथेच डार्क कंपाऊंड आणि व्हाईट कंपाऊंड मिळते. माझ्या मुलांना डार्क चॉकलेट आवडते म्हणून मी हेच घेतले. जास्त मुलांना कॅडबरी व कॅडबरीसारखेच चॉकलेट्स आवडतात. डार्क चॉकलेट हे बारीक कट करून घ्या. मोठ्या पातेल्यात पाणी घालून उकळायला लावा आणि छोट्या पातेल्यात हे चॉकलेट टाकून ठेवा. मोठ्या पातेल्यात पाणी उकळले की हे आपण पातेलं त्याच्यामध्ये ठेवता येईल. ड्रायफ्रूट्समध्ये मी बदाम, काजू आणि पिस्ते घेतलेले. काजू आणि पिस्ते बारीक कट करून घ्या आणि बदाम थोडेसे मोठे ठेवा. भरपूर आता मेल्ट झालेलं आहे. आपण ते सारखं हलवत राहायचं. हे चॉकलेट्स मोड आहे. ह्याला पूर्ण आहे ना तेल लावून घ्या. सिलिकॉनचं आहे. ॲमेझॉनवरून तुम्हाला मागवायचं असलं तरी तुम्ही मागवू शकता. एक बदाम टाकलेला आहे आणि काही ह्याच्यामध्ये मी सगळे जे कट केलेले होते ड्रायफ्रूट्स ते घालून ठेवलेले आहेत. पूर्ण भरा आणि जरा टॅप करा. टॅप केलं की पूर्ण व्यवस्थित चॉकलेट जे भरलेलं आहे ते भरून जाईल आणि कडेचं सगळं हाताने पुसून घ्या म्हणजे चॉकलेटचा आकार पण व्यवस्थित येईल. आता ते मोल्ड आहे ते प्लेटमध्ये ठेवून आपण फ्रीजरमध्ये ठेवू. 15-20 मिनटात ते पूर्ण थंड होऊन कडक होऊन जाईल. बघा आता किती मस्त झालेलं आहे आणि पूर्ण कडक पण झालेलं आहे आणि काढताना पण किती इझिली निघून येतं. कोणाचा बड्डे असो, कशी पार्टी असो, मुलांना खायचे असतील चॉकलेट तर आपण हे घरच्या घरी तयार करून देऊ शकतो. तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा आणि मला सांगा कमेंट करून कसे झाले होते चॉकलेट. तुम्ही लहानांपासून मोठ्यापर्यंत हे सगळ्यांना चॉकलेट आवडतात. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.